यशवंतराव होळकरांचं नाव एखाद्या व्यक्तीने जर आपल्या नावासमोर जर जोडलं तर आपली वागणूक, आपलं आचरण, आपलं कार्य हे यशवंतराव होळकरांशी साजेसं असं असलं पाहिजे. अशा व्यक्तीने ती काळजी घ्यायला पाहिजे. तर काय आहे की बारामतीमध्ये एक गृहस्थ आहेत. त्यांचं नाव आहे बापूराव सोळणकर. हा जो माणूस म्हणजे जे म्हणतात ना भरोशाच्या म्हशीला टोणगा, तशा पद्धतीचा हा बापूराव सोळणकर आहे. म्हणजे त्यांना बापूराव सोळणकर असा आदराने, म्हणजे अगोदर मला त्यांच्याविषयी आदर होता, परंतु ज्या पद्धतीचं तो माणूस विचित्र, विक्षिप्त, मूर्ख, बेअक्कल, बावळट आहे, यावरून त्याला खरं तर बापूराव सोळणकर असा आदराने बोलूच नये. म्हणजे ज्या भाषेत तो इतरांवर टीका करतो तर त्याच भाषेत जर बोलायचं झालं तर त्याला बाप्यात साठेराव वगैरे असं शब्दप्रयोग केला पाहिजे. आणि तो समर्पक आहे. जो बापूराव सोळणकर आहे बिंडोक माणूस, तर त्या प्रतिक्रियेतून दिसतंय की ह्याला म्हणजे काय मेंदू नावाची चीज ह्याच्या डोक्यामध्ये आहे की नाही, ह्याच्या डोक्यामध्ये काय भुसा भरलाय की काय असं वाटावं, असं ते टीका आहे. आणि वाईट काय वाटतंय की ह्या मूर्खाने आपल्या नावासमोर यशवंत ब्रिगेड असं नाव लिहिलेलं आहे. त्याला अक्कल पाहिजे की जर आपण यशवंतराव होळकरांचं नाव घेऊन काय ऍक्टिव्हिटी राबवतो तर आपण काही शब्दांचा प्रयोग केलेला असेल, आपण कुणावर टीका केलेली असेल, किंवा आपली जी कृती आहे ती यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाला छेद देणारी, किंवा त्यांचं नाव आपण वापरतो तर त्यांचं नाव आपल्या नावासोबत वापरत असताना त्यांच्या म्हणजे आपलं कर्तृत्व घाणेरडं असू नये एवढी त्याने काळजी घ्यायला पाहिजे. त्याला आव्हान दिलं होतं की मी गोपीचंद पडळकरचे पितळ उघडं पाडणारे, त्याचा बुरका फाडणारे मी 5 व्हिडिओ करतो. पण त्यानंतर मला काही लोकांचे फोन आले. लोकांनी मला असं सांगितलं की अहो तो बापूराव सोळणकर बावळट माणूस आहे, मूर्ख माणूस आहे, तो काहीतरी बोलला म्हणून तुम्ही गोपीचंद पडळकरांवर असं काही व्हिडिओ वगैरे करू नका. याचं कारण असं की तो जो हा बाप्याचा साठेराव आहे बापूराव सोळणकर, तर ह्याला झटपट मोठा नेता व्हायचे आहे, त्याच्यामुळे तो असलं काहीतरी आतरंगी चाळे करत असतो.